भक्तीला आहे ना आज मस्त ओली भेळ खायची होती, तर तिला मी ना दुकानावर होते तेच तिला मी फोन करून सांगितलेलं, की "बाळा तुला खायची तर तू आहे ना चिंच आणि गूळ थोडासा भिजत घाल." तर तिने भिजत घातलं होतं आणि मला कांदा, टोमॅटो पण तिने चिरून दिला. छान बारीक चिरलेला तिने आणि मस्त अशी मी भेळ तयार करायला घेतली. गावावरून आणली होती मी तिखट भेळ, पण ती आहे ना अभिनी सुकीच खाऊन म्हणजे संपवून टाकली होती. एकदम थोडीशीच राहिली होती. मग त्यात मी काय केलं, फरसाणचं दुकान असतं ना त्यातून एक छोटासा साधा भेळीचा पुडा आणलेला आणि तो त्याच्यात मिक्स केला आणि मस्त कांदा, टोमॅटो, काकडी आणि जास्त अशी कोथिंबीर, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घातलं होतं आणि भक्तीने भिजत घातलेली चिंच आहे ना त्याचं पाणी वगैरे काढून घेतलेलं. चिंच गुळाचं पाणी थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालू शकतो. थोडं जास्त घातलं तर टेस्ट खूप छान येते. म्हणूनच मी थोडं जास्तच घातलं होतं आणि ओलसर बनवली होती. मस्त झाली होती भेळ. भक्तीला पण दिली खायला आणि मी पण थोडीशी खाऊन घेतली. आम्हाला जायचं होतं बाहेर दुकानात जरा, तर दुकानात गेलो. मला आहे ना गाऊन घ्यायच्या होत्या. त्याच बघायला गेलो होतो आम्ही. गाऊन वगैरे घेतले आणि लगेच घरी आलो. उशीर पण खूप झाला होता. म्हटलं चला पटकन आपल्याला डोसे पण बनवायचे, तर टाईम नको करायला. मग डोसे बनवायच्या आधी ना मी चटणी बनवून घेतली खोबऱ्याची. मस्त जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली आणि एक साईडला आहे ना पिवळी बटाट्याची भाजी पण मी बनवली होती. सर्व डोसे असे मी बनवून घेतले आणि आवीला आणि भक्तीला म्हटलं, "तुम्ही दोघांनी खाऊन घ्या गरम-गरम आणि मग नंतर तुमचं खाऊन झालं की मी खाते मग." तर त्यांना दोघांना आहे ना मी खायला दिलं आणि मी पण माझं ताट वाढून घेतलं खायला. चला भेटूया पुढच्या